नमस्कार, मी मनोज कापडे. अॅग्रोवनच्या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकूण वाटचालीमध्ये आणि आधुनिक पद्धतीने जे काही मार्केटिंगची नवी तंत्र येत आहेत, अ, नवीन कायदे, नवीन धोरणं येत आहेत. अशा वेळी शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेचा मोठा बोलबाला होतो आहे. तशी ही संकल्पना गेल्या 10 वर्षापासून अ, राज्यात चालू आहे, राबवली जाते. परंतु या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम योगेश थोरात यांनी केलं. ते तरुण शेतकरी आहेत, गावाकडचे आहेत. परंतु कृषी विषयक विपणन क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन या शिक्षणाचा वापर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कसा करता येईल, असा त्यांचा ध्यास होता आणि गेल्या 1 दशकापासून ते या विषयावर अभ्यास करत होते. 5 वर्षापूर्वी त्यांनी 2014 मध्ये साधारणतः महाएफपीसीचे एक मुहूर्तमेढ रोवली आणि 11 कंपन्यांवर ही महाएफपीसी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांची कंपनी सुरू झाली. आता 5 वर्षानंतर म मोठ्या कष्टाने महाएफपीसीला साधारणतः 250 कंपन्यांपर्यंत अ, घेऊन आलेले आहेत. त्याचं संपूर्ण श्रेय योगेश थोरात यांना द्यायला हवं. आणि राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या 500 ते 600 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करतायत. आज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संकल्पनेविषयी किंवा धोरणाविषयी केंद्र किंवा राज्य सरकारच्या पातळीवर ज्या चर्चा होतात किंवा जी धोरणं ठरवली जातात, अशा वेळी अ, योगेशजींची मतं, त्यांचे अभिप्राय हे विचारात घेतले जातात. त्यांच्या मताला तिथे म एक मूल्य असतं. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. योगीजी आपण पहिल्या टप्प्यात आम्हाला तुम्ही हे समजून सांगा, की राज्यामध्ये 40 ते 42 हजार गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आज सामुदायिक शेती, शेतकरी गट आणि शेतकऱ्यांची पुढे शेतकरी उत्पादक कंपनी या पातळीवर चर्चा होते. तर राज्यातल्या शेतकऱ्यांनी किंवा गाव पातळीवरच्या साध्या शेतकऱ्यांनी त्यांना कंपनी जर तयार करायची असेल, तर ती कशी करायला हवी? प्रथमतः मी अॅग्रोवन वृत्तपत्र समूहाचा देखील हार्दिक असे आभार व्यक्त करतो की गेल्या दशकभरापासून राज्यामध्ये जी शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी चळवळ सुरू आहे तिला एक नैतिक अधिष्ठान आणि एक कन्सेप्च्युअल त्याचं बिल्डिंग करण्यामध्ये अॅग्रोवनचं देखील एक मोठं महत्व या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलेलं आहे. आता जो आपण प्रश्न विचारला की राज्यामधल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची जर आपण आता परिस्थिती पहिल्यांदा जाणून घेतली तर आपल्याकडे सहकाराची मुहूर्तमेढ पूर्वीपासूनच आहे. सहकारी संस्थांचा आपल्याकडे राज्यभर जाळं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सहकार चळवळ किंवा एकत्रितपणे काम करणं त्या गोष्टी काही नव्या नाहीये. परंतु त्याच्याही पुढे जाऊन नव्या स्वरूपातील सहकार आपल्याला कसा आणता येईल या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या यांचं एक वेगळं महत्व पुन्हा एकदा धोरणात्मक स्तरावरती अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे राज्यात 40-42 हजार गावं जरी असली तरी आत्ताच्या घडीला फक्त 2 ते 2.5 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या काम करतायत. मग या गाव पातळीवरती कंपन्या असाव्यात, क्लस्टर स्तरावरती कंपन्या असाव्यात की आणखी कोणकोणत्या मॉडेल्सवरती या कंपन्या असाव्यात. तर प्रथमतः कंपनी शेतकऱ्यांनी करण्याऐवजी मला जी गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे कंपनी कशासाठी करायची आहे. हे जोपर्यंत आपल्याला निश्चित होत नाहीये तोपर्यंत कंपनी करणं, रजिस्ट्रेशन करणं किंवा त्याची नोंदणी करणं ह्या फारशा संयुक्तिक गोष्टी नाहीये. मग जर आपल्याला कंपनी करायची असेल तर ती कोणत्या पिकावरती आपण कंपनी करणार आहोत, कोणत्या पिकाच्या अनुषंगाने आपल्या मूल्य संवर्धनाचा किंवा पुरवठा साखळीचा आपल्याकडे बिझनेस प्लॅन आहे. त्या दोन्ही तिन्ही गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर मग जे काही प्रवर्तक शेतकरी असतील त्यांनी नोंदणीच्या प्रक्रियेचा विचार करावा. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणीची प्रक्रिया ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या अंतर्गत नोंदणीकृत होणाऱ्या संस्था आहेत आणि आपल्याला कल्पना आहेच की ज्या पद्धतीने प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची नोंदणी होते त्याच सहजतेने आणि सुलभतेने शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी होते. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया ही अतिशय सोपी आणि सुलभ आहे. जोपर्यंत आपल्याला कंपनी कशासाठी करायची आहे याची स्पष्टता येत नाही
तोपर्यंत शेतकऱ्यांनी या टप्प्याकडे येऊ नये असं एक मला वाटतं. ती एक क्षमता बांधणी शेतकऱ्यांची होणं गरजेचं आहे. आणि एकदा ही या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आली, तर मग आपल्या नजीकचे जे कोणी कंपनी सेक्रेटरी असतील, सीए असतील, यांच्याशी आपण संपर्क साधल्यानंतर आपल्याला जी पुढची प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभपणे करण्यास ते मदत करतात आणि सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन प्रणालीद्वारे आहे. आणि साधारणपणे शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीकृत करायची म्हटलं तर एक 35-40 हजार रुपयाचा पूर्ण नोंदणीचा खर्च या निमित्ताने येतो. आणि जे टप्पा लागतो म्हणजे कंपनीचा जो मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे, आपल्याला कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करावे लागतात. आपलं आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे कंपनीची घटना काय आहे, हे 2 एकदा आपले डॉक्युमेंट तयार झाले, की मग आपण कंपनीचं 3 नावं आपण सजेस्ट करायची आणि त्यामधून एक नाव आपल्याला जे आर-ओ-सी कडून फायनल झाल्यानंतर त्या अनुषंगाने 10 प्रवर्तक शेतकरी याच्यामध्ये लागतात. ज्यांच्याकडे शेतकरी असणं बंधनकारक आहे. सातबारा असावाच असं त्याच्यात बंधन नाहीये. तो शेती करणारा असावा, तो शेती कसणारा असावा या पद्धतीने कायद्यामध्ये सुलभ अशा तरतुदी केलेल्या आहेत. आणि कंपनी आपली नोंदणीकृत झाल्यानंतर कंपनी मेंटेन करणं देखील एक खूप आव्हानात्मक बाब आहे. त्या अनुषंगाने देखील आपण सुरुवातीपासून प्रयत्न केले, तर आपली एक संस्था बळकट अशी संस्था म्हणून उभी राहण्यास नक्कीच मदत होईल. महा-एफ-पी-सी कडनं ज्या राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी नेमकं काय काम केलं जातं? अ, त्याच्यातली क्षमता बांधणी असेल, त्यांना मार्गदर्शन असेल. अ, नेमकं ध्येय काय आहे महा-एफ-पी-सीचं? अ, अ, प्रथमतः आपण जे सांगितलं महा-एफ-पी-सीची जी उभारणी झाली 2014 मध्ये महा-एफ-पी-सीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या अगोदर ज्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या छोट्या-छोट्या संस्था होत्या. तर या सगळ्या संस्थांना एक गरज याच्यामधून जाणवली, की आपण एका स्तरीय रचनेमध्ये काम करणं आवश्यक आहे. जसं आपण सहकाराची रचना समजतो, त्रिस्तरीय रचना आपल्याकडे अस्तित्वात होती. ज्या माध्यमातून गाव पातळीवरती काम करणारी संस्था, जिल्हा पातळीवरती काम करणारी संस्था आणि राज्य पातळीवरती काम करणारी संस्था एकत्रितपणे व्यावसायिक प्रारूपामध्ये काम करत होत्या. त्याच पद्धतीने महा-एफ-पी-सीची निर्मिती ही गरजेतून झालेली निर्मिती आहे. ज्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या छोट्या-छोट्या कंपन्या होत्या, यांना एक राज्यस्तरीय एक आपली संस्था असावी आणि जी संस्था आपलं व्यावसायिक बळकटीकरण करेल, हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही केंद्रस्थानी ठेवलेला होता. त्या अनुषंगाने महा-एफ-पी-सीचं जे बिझनेस मॉडेल येत्या काळामध्ये निर्माण झालं, त्याच्यामध्ये महा-एफ-पी-सीचा रोल हा प्रामुख्याने एक बिझनेस फॅसिलिटेटरचा रोल याच्यामध्ये राहिला, बिझनेस करस्पॉन्डंटचा रोल राहिला आणि जो आपण एक क्षमता बांधणीचा याच्यामध्ये उल्लेख केला. आम्ही एक तत्व याच्यामध्ये अधोरेखित केलं, की मूल्यवर्धन साखळी हाताळणीमधून शेतकऱ्यांची आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी याच्यामध्ये करायची. त्याच्यामुळे आम्ही कोणतेही क्लासरूम ट्रेनिंग्स घेत नाहीये, वर्कशॉप याच्यामध्ये घेत नाहीये. त्यानंतर त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मदत करत नाहीये. ज्या राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण झालेल्या आहेत, त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म, राज्यस्तरीय व्यावसायिक प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देण्याची महा-एफ-पी-सीची गेल्या 6 वर्षामध्ये भूमिका राहिलेली आहे. आणि त्यांना व्यवसाय देताना पहिल्या टप्प्यामध्ये लगेच कोणती संस्था उभी राहिली आणि ती व्यवसाय करणार आहे, असं काही गोष्टी शक्य नव्हत्या. त्याच्यामुळे ज्या काही त्यांच्याकडे पायाभूत सुविधा आहेत, क्लिनिंग ग्रेडिंगच्या फॅसिलिटीज असतील, पॅक हाऊस असतील, छोटे वेअर हाऊसेस असतील, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीमध्ये कसं आणता येईल, त्यासाठी आम्ही प्रथमदर्शनी प्रयत्न केला. मग याच्यामध्ये व्यवसाय करताना आम्ही वेगवेगळ्या व्यावसायिक अपॉर्च्युनिटीज शोधल्या. त्याच्यामध्ये मग कॉर्पोरेट क्षेत्राबरोबरचा व्यवसाय असेल, मूल्यवर्धन करून रिटेल साखळीमधला व्यवसाय असेल, शासनाबरोबर करायचा व्यवसाय असेल, असे 2-3 आम्ही प्रारूप याच्यामध्ये निश्चित केले. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अपॉर्च्युनिटी आम्ही जी घेतली ती शासनाबरोबरच्या व्यवसायाच्या माध्यमातून घेतली. 2017 मध्ये आम्ही केंद्र शासनाच्या प्राइस स्टॅबिलायझेशन फंडच्या अंतर्गत ज्या ठिकाणी शासनाची खरेदीदार म्हणून गरज होती, बफर साठ्यासाठी त्यांना शेतमाल हवा होता, याच्यामध्ये पर्टिक्युलरली डाळी हव्या होत्या आणि आमची गरज होती की आम्हाला डाळींना एक चांगलं मार्केट हवं होतं. मग या माध्यमातून आम्ही गाव पातळीवरती खरेदी केंद्र करायला सुरुवात केली आणि त्या वर्षी साधारणपणे आम्ही 140 खरेदी केंद्र उभारली आणि 167 कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी आम्ही 2017 मध्ये केली. आणि मग याच्यातून आम्हाला एक गोष्ट जाणवली की शेतमालाचं संकलन करणं, त्याची प्रतवारी करणं, वेअर हाऊसेस पर्यंत पोहोचवणं, त्याचं लॉजिस्टिक अरेंज करणं, या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांची, शेतकरी उत्पादक संस्थांची एक मोठी क्षमता बांधणी झाली आणि त्या क्षमता बांधणीच्या अनुषंगाने आता एक आम्ही राज्य शासनाने देखील याची एक दखल घेतली आणि महा-एफ-पी-सीला राज्यस्तरीय संस्था म्हणून मान्यता दिली
राज्यस्तरीय अभिकर्ता संस्था म्हणून आता महाएफपीसी राज्यभरामध्ये डाळी असतील, तेलबिया असतील यांची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करते आणि हे खरेदी करताना आम्ही या ठिकाणी 100% व्यावसायिकता बाळगलेली आहे. म्हणजे शासनाबरोबर काम करायचंय, परंतु आमच्या दृष्टीने ते मार्केट आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचा फायदा जो शेतकरी उत्पादक संस्थांना झाला तो म्हणजे मार्केट हे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलं. पूर्वीचं मार्केट म्हणजे तालुका स्तरावरती बाजार समिती असेल, जिल्हा स्तरावरची बाजार समिती असेल, तोच एक बाजार क्षेत्र म्हणून गणला जाणारा एक घटक होता. परंतु हे जे काही वेगवेगळे व्यावसायिक आम्ही उपक्रम राबवले त्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी बाजार सुविधा निर्माण होण्यास मदत झाली. याच्याही पुढचा टप्पा म्हणजे जे खाजगी क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्रामध्ये ज्या काही कमर्शियल कमोडिटीज असतील, सोयाबीन सारखी कमोडिटी आहे, मक्यासारखी कमोडिटी आहे, ह्या कमोडिटीजला डायरेक्ट कॉर्पोरेट खरेदीदार मग कसा आपल्याला जोडता येईल, मध्यस्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांना थेट अधिक पैसे मिळवून देण्यासाठीचं कोणतं व्यावसायिक प्रारूप आपल्याला आखता येईल, त्या अनुषंगाने देखील आता जे काही महाराष्ट्रातले कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सोयाबीन आणि मका या पिकांवरती देखील आता प्रभावीपणे काम करत आहोत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये देखील आता जवळपास 2,500 मेट्रिक टनाचा प्रायव्हेट ट्रेडला देखील या ठिकाणी सप्लाय केलेला आहे. तिसरं जे एक प्रारूप आम्ही व्यवसायाचं याच्यामध्ये आखलं ते म्हणजे पेरिशेबल कमोडिटीज मध्ये ज्या पेरिशेबल कमोडिटीज आहेत, नाशवंत शेतमाल आहे, नाशवंत शेतमालाच्या अनुषंगाने देखील आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करता आलं पाहिजे, त्यामध्ये आम्ही मग कमोडिटी स्पेसिफिक काम करायला सुरुवात केली. की आम्ही सगळ्याच कम्युनिटीज म्हणजे फळे भाजीपाल्यामध्ये काम करतो त्याचा अर्थ महाएफपीसी काम करते असाही अर्थ होत नाही. आम्ही नाशवंत पिकामध्ये फक्त कांदा या मूल्यवर्धन साखळीवरती या पिकावरती मूल्यवर्धन साखळी कशी विकसित करता येईल याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये देखील आंतरराज्य व्यापार असेल, शासनाबरोबरचा व्यापार असेल, अशा वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये आम्ही गेलो. आणि त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे आताच 1 ऑक्टोबर रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जे आपण लोकार्पण केलं, आम्ही 25 ठिकाणी 25,000 मेट्रिक टनाची कांदा साठवणूक आणि पणनची सुविधा उभारत आहोत. या प्रकल्पाचं सगळ्यात महत्वाचं यश म्हणजे केंद्र सरकारच्या नोडल संस्था शेतकरी उत्पादक कंपन्यांना भागीदार घेऊन व्यावसायिक भागीदार बनवून त्यांना एक वेगळं मार्केट उपलब्ध करून देत आहेत. आणि 6,000 मेट्रिक टनाच्या आमच्या 3-4 जिल्ह्यांमधल्या आम्ही ज्या सुविधा उभारलेल्या आहेत त्यांचं लोकार्पण केलेलं आहे. चौथा टप्पा म्हणजे आम्ही याच्यामध्ये पण काम करत आहोत. बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये महाएफपीसी फर्टिलायझर सेगमेंटमध्ये डीलर आणि डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते. त्याच्यामुळे महाएफपीसीच्या ज्या सभासद शेतकरी संस्था आहेत त्यांना थेट डीलर म्हणून देखील यामध्ये काम करता येते. पुढचा टप्पा म्हणजे कंझ्युमर ड्युरेबल्स. कंझ्युमर ड्युरेबल सेगमेंटमध्ये देखील आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांना जे काही त्यांच्या निकडीच्या दैनंदिन वापराच्या वस्तू लागतात त्यांचा देखील आपल्याला पुरवठा कशा पद्धतीने करता येईल. सध्याच्या घडीला आम्ही नेफेड टी या चहाचे आम्ही डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आहोत. शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते काही प्रोडक्ट्स आपल्याला त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील त्याची देखील आपल्याला पुरवठा साखळी कशी निर्माण करता येईल त्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. आणि आता लेटेस्ट जे आम्ही एक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेलं आहे ते म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील बाजार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यामध्ये देखील आम्ही गुलटेकडीला ई किसान मंडी नाफेड आणि महाएफपीसी यांनी मिळून नाफेड ई किसान मंडीचा एक प्लॅटफॉर्म देखील सुरुवात केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे जे 5 मी मुद्दे आपल्याला सांगितले त्या 5 मुद्द्यांच्या अनुषंगाने महाएफपीसी आता राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक बिझनेस फॅसिलिटेटर म्हणून काम पाहत आहे. खूप छान. अतिशय विविधांगी पद्धतीने महाएफपीसी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढे घेऊन जात आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न गाव पातळीवर काम करताना उद्भवतो तो हा की शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये विविध मतांचे विविध गावांमधले लोक असतात. त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात आणि राज्य पातळीवर तुमच्यासारखी यंत्रणा जेव्हा शेतकरी उत्पादक कंपन्यांना बरोबर घेऊन जाते तेव्हा आपल्यातही वेगवेगळ्या प्रकारची राजकीय मतं असतात आणि अडचणी असतात. तर हे कशा पद्धतीने ही बांधणी केली म्हणजे राजकीय अडचणी असतील, प्रादेशिक पातळीवरच्या काही अडचणी असतील, तर ह्या कशा पद्धतीने तुम्ही अडचणी दूर करता? आपण जो प्रश्न विचारलेला आहे मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर हे जे काही आता महाएफपीसीने 4-5 वर्षात काम करून दाखवलेलं आहे त्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उकल झालेली आहे. आम्ही कोणताही राजकीय विधिविनेश न बाळगता शेतकरी केंद्रित
आपल्याला मूल्यवर्धन साखळीमध्ये काय काम करता येईल हा आम्ही विचार केंद्रस्थानी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण व्यावसायिक स्तरावरती चर्चा करत असतो, महाएफपीसीचं एक सूत्र आहे ते म्हणजे व्यावसायिक विकासातून आपल्याला प्रगती कशी करता येईल. मग याच्यामध्ये काम करत असताना गाव पातळीवरती ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत, आपला मुद्दा स्वाभाविक आहे की जी आपली एक राजकीय बांधणी आपल्या समाजाची आहे किंवा आपल्या राज्याची आहे, राष्ट्राची आहे, जे काही आपलं लोकशाहीचं तत्व आहे, त्यामुळे आम्हाला राजकीय अडचणींऐवजी लोकशाहीचं तत्व आम्ही याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने विचारामध्ये घेतो. कोणती संस्था मोनोपॉली एखाद्या व्यक्तीची बनू नये, एखाद्या समुदायाची बनू नये, या अनुषंगाने त्यांची जी क्षमता बांधणी करायची आणि ती जर क्षमता बांधणी आपल्याला करायची असेल तर ती व्यावसायिक उपक्रमांमधूनच त्यांची क्षमता बांधणी आम्हाला करण्यावरती आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. एखादी संस्था किती चांगल्या पद्धतीने काम करते हे त्यांच्या नंबर्स वरून आम्हाला लक्षामध्ये येतं. जर संस्थेमध्ये ग्रामीण स्तरावरती त्यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये काही डिस्प्यूट झाले किंवा त्यांच्या शेअर्स धारकांमध्ये जर डिस्प्यूट झाले तर आम्ही या डिस्प्यूटला प्राधान्य देतो जर ते व्यावसायिक संस्थेच्या उन्नतीसाठी फायद्याचे असतील. परंतु वैयक्तिक एकमेकांवरती कुरबुरी करण्याचा विषय असेल, वैयक्तिक राजकीय हितसंबंधांच्या अनुषंगाने जर असे विषय जर समोर येत असतील तर आम्ही अशा संस्थांना व्यावसायिक अनुषंगाने क्षमता बांधणी करण्याच्या दृष्टीने प्रवृत्त करतो. त्यांचे जे काही वाद असतील अशा संस्थांना आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती स्थान देत नाहीये. ज्या संस्था व्यावसायिक पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहेत, ज्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतील, त्यांचं मग याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असेल, त्यांचं बोर्ड ऑफ डिरेक्टर कशा पद्धतीने काम करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम करत असताना जे संचालक मंडळ आहे आणि जे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये आम्ही डिफरन्सिएशन केलेलं आहे. प्रवर्तक संचालक म्हणून काम करू शकतात, पण चांगला प्रवर्तक, चांगला संचालक हा चांगला व्यवस्थापक असू शकत नाहीये. त्याच्यामुळे आमचं जे कम्युनिकेशन होतं ते आमच्या त्या व्यवस्थापकांसोबत होत असतं. आणि संचालक मंडळाची जी भूमिका आहे ती संस्थेला दिशा निर्देश देण्याची भूमिका आहे, संस्थेच्या उन्नतीचा विचार करण्याची भूमिका आहे. परंतु संस्थेची व्यावसायिक वाढ करण्याची जी भूमिका आहे ती संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाची भूमिका आहे. त्याच्यामुळं आम्ही गाव पातळीवरच्या संस्था असतील किंवा राज्य पातळीवरची जी संस्था असेल तर त्यांची व्यावसायिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून एक व्यावसायिक जी व्यवस्थापन आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या संस्थांसोबत काम करत आहोत. त्याच्यानंतरचा जो आपण पुढचा एक टप्पा सांगितला की राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती देखील मला असं वाटतं की कोणतीही व्यवस्था ही शेतकऱ्यांच्या विरोधी व्यवस्था नाहीये. शेतकऱ्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यावसायिक संस्था असतील, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारच्या संस्था असतील किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोड मधल्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांना शेतकरी हित केंद्रित ठेवून एक सहकार्याची एक भूमिका वारंवार राजकीय व्यवस्थेची राहिलेली असते, त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्थेची राहिलेली असते. मला असं वाटतं की या सगळ्यांच्या अनुषंगाने महाएफपीसीच्या जडणघडणीमध्ये या सगळ्या घटकांचा एक महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. खूप छान. थोरात साहेब, आपण राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना चर्चा केली की राजकीय, सामाजिक सगळ्या अडचणींकडून एका टप्प्यावर घेऊन जातो आहोत. तो टप्पा म्हणजे व्यवसायाचा, व्यवसायातून नफ्याकडे जाण्याचा आणि नफ्याकडून समृद्धीकडे जाण्याचा. तर एकूण महाएफपीसीच्या माध्यमातून जी काही आर्थिक एक गणित बदलत चाललेली आहे राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची, तर एकूण आता आम्ही जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांपर्यंत आपली उलाढाल पोहोचली आहे, असं आपण वाचतो, ऐकतो. तर ही एक आर्थिक जी काही साखळी आहे, ही कशी मजबूत होते आणि ही अर्थकारण जे आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांचं, हे थोडंसं उलगडून सांगा आम्हाला. म्हणजे आपण जे आता सांगितलं की आर्थिक जी उभारणी या निमित्ताने होते, राज्यातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतीचा जर आपण विचार केला, 20% बागायती क्षेत्र, 80% कोरडवाहू क्षेत्र, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पुन्हा 80% हे आपले लहान आणि उदारक शेतकरी आहेत. आणि लहान सीमांत शेतकऱ्यांचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर त्यांची संस्थात्मक बांधणी गरजेची आहे आणि ती संस्थात्मक बांधणी अतिशय व्यावसायिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये ज्या काही शेतकरी उत्पादक संस्था, कंपन्या या निमित्ताने काम करायला लागल्या, तर महाएफपीसीने अशा शेतकरी उत्पादक संस्थांना, कंपन्यांना सोबत घेऊन काम करायला सुरुवात केली.
आणि जे गाव पातळीवरती एखाद्या ठिकाणी यशस्वी झालेले प्रयोग असतील ते पूर्ण राज्यभर कशी अंमलबजावणी त्याची करता येतील, एखाद्या यशस्वी प्रयोगाचं आपल्याला रिप्लिकेशन कसं करता येईल, हा एक देखील आम्ही विचार याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपण आर्थिक घडीचा विषय सांगितला, आम्ही कम्युनिटी स्पेसिफिक आणि व्हॅल्यू चेन सेंट्रिक अप्रोच याच्यामध्ये ठेवलेला आहे. ज्या 5 पिकांवरती आता आम्ही काम करतोय, तर एक आम्ही मिशन स्टेटमेंट त्याच्यामध्ये ठेवलं, की प्रत्येक पिकाची पीकनिहाय किमान 100 कोटीची तरी मूल्यवर्धन साखळी आपल्याला उभी करता आली पाहिजे. मग हे 100 कोटीची मूल्यवर्धन साखळी नेमकी कशी उभी करायची? उदाहरणार्थ समजा मी कांद्याचं उदाहरण घेतो. कांद्याच्या मूल्यवर्धन साखळीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कांदा उत्पादन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्पादक संस्था काय आहेत? त्यांच्याकडे आता असणाऱ्या पायाभूत सुविधा काय आहेत? त्यांचा शेतकरी बेस कशा पद्धतीने आहे? ही सगळी एकदा आपल्याकडे प्राथमिक माहिती आल्यानंतर मग यांना कोणकोणत्या व्यावसायिक टप्प्यांमध्ये आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. याच्यामध्ये मग त्यांना कोणकोणते व्यावसायिक टप्पे आपल्याला दिल्यानंतर आपण 100 कोटीचा आकडा गाठू शकतो. याची एक सर्वसाधारण आम्ही मांडणी करायला सुरुवात केली. मग तो शासनाबरोबरचा व्यवहार आपल्याला काही करता येईल का? त्याच्यानंतर आपल्याला आंतरराज्य व्यापारामध्ये काही करता येईल का? इंटर इंटर स्टेट आपल्याला किंवा इंट्रा स्टेट आपल्याला काही कामं करता येतील का? असे वेगवेगळे जे मूल्यवर्धन साखळीतले, कारण एका पिकाच्या 10, 20, 50 मूल्यवर्धन साखळ्या असू शकतात. मग ज्या मूल्यवर्धन साखळ्या आपल्याला फिजिबल आहेत त्या पद्धतीने आम्ही व्यवसायाचं एक नवदालन शेतकरी उत्पादक कंपन्यांना या निमित्ताने उपलब्ध करून देत आहोत आणि त्या अनुषंगाने पीक निहाय मूल्यवर्धन साखळी आणि पीक निहाय एक अर्थव्यवस्था उभी करण्याचा आमचा मानस आहे. मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये डाळ वर्गीय पिकांचं क्षेत्र असेल, त्याच्यानंतर कांद्याचं क्षेत्र असेल किंवा कमर्शियल क्रॉप मध्ये सोयाबीनचं पीक असेल, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही व्यावसायिक आराखडे ज्याला आपण बिझनेस मॉडेल्स म्हणतो, ते लोकांनी प्रचंड मेहनतीने, म्हणजे याच्यात महाएफपीसीचं यश नाहीये, तर ज्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचे जे अनुभव आहेत, ते जे काही प्रयोग करत आहेत त्या प्रयोगांचं खूप मोठं यश आहे. यांनी प्रचंड याच्यामध्ये मेहनत घेतली. कदाचित काही प्रयोग अयशस्वी देखील झाले असतील. मग ते अयशस्वी झाले, त्यांची कारणं कोणती आहेत आणि ते अयशस्वी झालेले प्रयोग जर आपल्याला यशस्वी करायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने आपल्याला ते पुढे नेलं पाहिजेत, यावरती महाएफपीसी काम करते. ह्या पद्धतीने एक स्वतःच आर-एन-डी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक ऍग्री बिझनेस मधलं जे आर-एन-डी, इन हाऊस आर-एन-डी आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोबत घेऊन करतो आणि त्याचं इकॉनॉमीज ऑफ स्केल एकदा आल्यानंतर मग तो आम्ही त्याचं कमर्शियलायझेशन करतो आणि कमर्शियलायझेशन गेल्यानंतर आपण जी आकडेवारी सांगितली त्या पद्धतीने मग ते आकडे दिसतात. त्याच्यामुळं महाएफपीसीच्या दृष्टीने हा फक्त एक बेरजेचा पार्ट असतो. या व्यावसायिक प्रारूपांची आखणी मांडणी ही प्रदेशनिहाय होत असते, त्या पीक निहाय होत असते आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं योगदान त्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था असतील, त्या ठिकाणी काम करणारे शेतकरी असतील, शेतकऱ्यांच्या कंपन्यांचे सभासद असतील, त्यानंतर त्यांची जी काही संचालक मंडळ असेल आणि तिथली जी काही व्यवस्थापक मंडळे असतील, ह्या सगळ्यांचं हे एक सामुदायिक यश असतं. केंद्र सरकारकडनं देशभरामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं एक उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ह्या उद्दिष्टाच्या भोवती जी काही एक संकल्पना आहे, ती संकल्पना महाराष्ट्रामध्ये महाएफपीसीच्या माध्यमातून यापूर्वीच तुम्ही राबवायला सुरुवात केली आहे. माझा प्रश्न असा आहे, की 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या देशभरात स्थापन होत असताना केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत, तर त्या धोरणांमध्ये काही तुम्हाला बदल सुचवावेसे वाटतात का? किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एक फार चांगल्या प्रकारचं इव्होल्यूशन शेतकरी उत्पादक कंपन्यांचं होतंय, तसं देशभर होण्याच्या अनुषंगाने त्या धोरणांमध्ये काही तुम्ही सुचवाल का? एक तर केंद्र शासनाने जे आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेचं जे धोरण घेतलेलं आहे, ते काही नवीन धोरण नाहीये. याची जी सुरुवात होती, एकतर केंद्र शासनाच्याच अखत्यारीत असणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने 2005 मध्ये कंपनी कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या संस्था कंपन्यांच्या कंपनी ऍक्ट मध्ये नोंदणीकृत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाच्या अनुषंगाने शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरुवात ही 2005 पासूनच झालेली होती. त्यानंतर याच्यामध्ये जी एक धोरणामध्ये सातत्य लागत होतं, पहिले 5-7 वर्ष याच्यामध्ये खूप सातत्य नव्हतं. दरम्यानच्या काळामध्ये लघु कृषक व्यापार संघ, जे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी जी स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून इक्विटी ग्रँट आणि क्रेडिट गॅरंटीचं एक मोठं धोरण केंद्र शासनाने स्वीकारलेलं होतं. ज्याचा मुख्य उद्देश हा होता, की ज्या काही संस्था बनतायत त्यांचा इक्विटी बेस आपल्याला कसा वाढवता येईल किंवा त्यांना आर्थिक स्वरूपाच्या
काही आपल्याला योजना कशा आणता येतील. तर या अनुषंगाने हे जे काही धोरण सुरू झालेलं होतं, तर त्याच धोरणाचा जो पुढचा टप्पा आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जे काही महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प असेल, त्याच्यानंतर एडीबीचे काही प्रकल्प असतील, पणन विभागाचे काही प्रकल्प असतील किंवा सीएसआरच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक केंद्रित जे काही प्रयोग झालेले असतील, ह्या प्रयोगांच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली, की ह्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने मग आता जे काही ऍग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्म्सचं एक धोरण हातामध्ये घेतलं. हे जर धोरण आपल्याला पुढे न्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था असणं, शेतकऱ्यांच्या कंपन्या असणं, ही एक शासनाला आता गरज वाटू लागली आणि मला असं वाटतं, की महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये झालेले प्रयोग, त्याच्यानंतर केंद्र शासन स्तरावरती शेतीमध्ये वेगवेगळे येत असणारे रिफॉर्म्स, त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी आणि बाजार यांना जोडणारा घटक किंवा याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे पाहिलं जाते आणि त्या अनुषंगाने धोरण बनलेलं आहे. बदल जर याच्यामध्ये सुचवायचे म्हटलं तर मला असं वाटतं, की जे काही धोरणकर्त्यांनी धोरण बनवलेलं आहे, ते धोरण आता आपण कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करतोय, हेच आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं यश राहील. राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ गेल्या 1 दशकांपासून किंवा त्या आधीपासूनही सुरू झाली आहे. तुम्ही नमूदही केलं. एक प्रश्न असा उद्भवतो या निमित्ताने, की शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना आता अलीकडे चर्चेला आल्यानंतर काही मोजक्या कंपन्यांची नावं घेतली जातात. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही त्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे. अ, तिथले अ, मुख्यतः त्याचे जे अध्यक्ष आहेत, विलास विष्णू शिंदे, ते पण एक शेतकरी आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी जे काही तुमच्यासारखीच 10 वर्ष त्या संकल्पनेवर, 15 वर्ष त्या संकल्पनेवर काम केलं आणि त्यातून ते मोठं यश त्या कंपनीला मिळालं. यातून माझा प्रश्न असा आहे, की अशा प्रकारच्या कंपन्या राज्यामध्ये अ, कोणत्या पातळीवर उभ्या राहतील किंवा केव्हा दिसेल आपल्याला, की सह्याद्रीचं मोठ्या प्रमाणात रिप्लिकेशन झालेलं आहे? राज्यामधल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या भविष्यातील यशासंदर्भात ज्यावेळी आपण विचार करतोय, आमचे मागच्या 10 वर्षामधले अनुभव असतील किंवा जे काही यशस्वी झालेल्या कंपन्या आहेत किंवा अयशस्वी झालेल्या देखील कंपन्या आहेत. भविष्यातील यशाचा वेध घेताना मला असं वाटतं, की याच्यामध्ये जी एक मिसिंग लिंक सगळ्यामध्ये राहिली. म्हणजे जे वारंवार आपण या संदर्भात चर्चा करतो, की शेती हा न परवडणारा धंदा आहे. शेती परवडत नाहीये. हे शेतकरी एक वैयक्तिक एंटरप्रेन्युअर म्हणून त्याचं मत झालं. मग शेती परवडते कोणाला नेमकी? मग शेतीशी मूल्यवर्धन करणाऱ्यांना शेती परवडते? का शेतीमध्ये बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये काम करणाऱ्या घटकांना शेती परवडते? हा जर आपण ज्यावेळी विचार करतो, एक मार्केट म्हणून विचार करतो, त्यावेळी एक गोष्ट सातत्याने समोर येते. ती म्हणजे आपल्याला इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन मध्ये काम करणं गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक मूल्यवर्धन साखळीच्या अनुषंगाने आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये खूप नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याऐवजी आपल्याकडे आता कोणती पीक पद्धती आहे, आता आपली जी काही आपण व्हॅल्यू चेन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बॅकवर्डची पण व्हॅल्यू चेन येईल, फॉरवर्ड लिंकेजेसची पण व्हॅल्यू चेन येईल. ती व्हॅल्यू चेन नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काल सुसंगत कोणते बदल करणं अपेक्षित आहे, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाहीये, तोपर्यंत कोणत्याही संस्थेची भरभराट होणार नाही. दुर्दैवाने आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं लोन खूप वेगाने पसरत असतं आणि काहीतरी आपल्याला फायदा मिळतोय, काहीतरी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये ज्या काही 2,000 शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत झाल्या, तर ते ह्या पद्धतीने त्यांचं पेव फुटलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये कोणता व्यवसाय करायचा याची माहिती नाहीये. फक्त केंद्राचं, राज्याचं काहीतरी अनुदान मिळतंय म्हणून कंपनी तयार करायची का? अशा कंपन्या आज यशस्वी होणार नाहीयेत, काल पण यशस्वी नव्हत्या आणि भविष्यामध्ये देखील अशा कंपन्यांचं यशस्वी होण्याचा मार्ग हा अतिशय खडतर असणार आहे. कंपन्या कोणत्या यशस्वी याच्यामध्ये झालेल्या आहेत, याच्यामध्ये मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, की जे ग्रामीण भागामधले युवक आहेत, यांनी आपल्याला या संस्थांच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म तयार करून घेतला आणि या प्लॅटफॉर्मला व्यावसायिक प्रारूप देण्याच्या अनुषंगाने त्यांनी याकडे ते एक आम्ही सुद्धा याच्याकडे एक स्टार्टअप म्हणून पाहत आहोत, की हे स्टार्टअप आहे आणि या स्टार्टअपचं यश याच्यावरती अवलंबून आहे, की त्याचा व्यावसायिक आराखडा काय आहे. त्यामुळे जोपर्यंत पीक निहाय मूल्यवर्धन साखळीचे आराखडे, व्यावसायिक प्रारूप, बिझनेस मॉडेल्स या कंपन्या तयार करत नाहीयेत, तोपर्यंत या कंपन्यांचं एक व्यावसायिक यश आपल्याला आगामी काळात दिसून येणार नाहीये.
दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल ती म्हणजे आपल्याला सिनर्जीने काम करण्याची गरज आहे. एखाद्या संस्थेचा जो काही स्टॅग्नेशन आहे ते ठरलेलं आहे. एक फार्मर प्रोड्युसर कंपनी एका गावामध्ये प्रभावीपणे काम करू शकते जर तेवढा बिझनेस तिच्याकडे असेल तर. अन्यथा तिला 7-8 गावांमध्ये जाऊन बिझनेस करावा लागेल. त्याच्याही पलीकडे जाऊन तिला तालुक्याचं कार्यक्षेत्र आपलं बिझनेस म्हणून करावं लागणार आहे. परंतु ज्या छोट्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था आहेत, यांना इव्हन एका तालुक्यामध्ये काम करणं देखील शक्य नाहीये. कारण तेवढे व्यवस्थापन, तेवढं मॅनेजरियल स्किल त्यांच्याकडे तातडीने येणार नाहीये, तेवढा स्किल सेट त्यांच्याकडे येणार नाही आणि तेवढा व्यावसायिक कॅपॅबिलिटी पण त्यांच्याकडे येणार नाही. त्याच्यामुळे एका भागामध्ये, तालुक्यामध्ये एका पिकाच्या अनुषंगाने काम करणाऱ्या संस्था असतील, त्या एकमेकांच्या स्पर्धक नसून त्यांनी सिनर्जीने काम कसं केलं पाहिजे, स्पर्धा क्षमतेने काम कसं केलं पाहिजे, हे करण्यासाठी त्या एकत्रितरित्या जर काम करू शकल्या तर आपला बाजारामध्ये ठसा उमटणार आहे. आणि तो बाजारामध्ये ठसा उमटवायच्या अनुषंगाने एकत्रितरित्या पीकनिहाय काम करणाऱ्या शेतकरी संस्था जर एकत्र झाल्या तर जी आपण आकडेवारी सांगितली, ह्या गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये महाएफपीसीने साधारणपणे 850 कोटी रुपयांच्या कमोडिटीचं हँडलिंग केलेलं आहे. आज मी जे आकडे सांगतोय, मी जर आपल्याला फक्त 2 लाख शेतकरी जोडले गेले, 4 लाख शेतकरी जोडले गेले, तेवढ्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं, ह्या जर मी क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्सशी आपल्याशी संवाद साधला तर त्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणतेही महत्व राहत नाहीये. परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी मी सांगतोय की 1.2 लक्ष मेट्रिक टन अन्नधान्याची आम्ही हँडलिंग केलेलं आहे, त्यानंतर आम्ही 850 कोटीचं कमोडिटी हँडलिंग केलेलं आहे, तर मला असं वाटतंय की कुठेतरी तुमचा बाजारामध्ये ठसा उमटवायला ह्या गोष्टी एक महत्वाच्या ठरतात. आणि राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या सुदैवाने आपले राजकीय मतभेद, आपले सामाजिक मतभेद हे बाजूला ठेवून एक अर्थव्यवस्था उभी करण्याच्या अनुषंगाने पुढे येत आहेत आणि एकत्रितपणे काम करत आहेत, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. खूप चांगलं निरीक्षण तुम्ही नोंदवलंय थोरात साहेब. दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारच्या पातळीवर ज्या काही विविध यंत्रणा आहेत, शेतीविषयक काम करणाऱ्या किंवा राज्य सरकारमधली यंत्रणा असेल, केंद्राच्या पातळीवर नाफेड असतील, एस-ए-पी-सी किंवा वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालय किंवा नीती आयोग असेल, या सर्व यंत्रणांच्या संपर्कात आपण असतात आणि तिथे शेतकरी किंवा गाव पातळीवरच्या ज्या काही समस्या, धोरणात्मक ज्या काही अडचणी, याचं तुम्ही एक विश्लेषण मांडता, त्यामध्ये काही सुधारणाही सुचवता. मला प्रश्न असा विचारायचा आहे, की केंद्र सरकारने आता अलीकडे 3 सुधारणा म्हणजे अध्यादेशांद्वारे ज्या आणल्या आहेत, तर त्याची देशभर चर्चा आहे. आपल्याही प्रत्येक गावामध्ये ती चर्चा आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पातळीवर आपण या अध्यादेशांचे नेमके काय परिणाम होतील, हे जरा एक-एक टप्प्यात जर समजून घेतलं तर बरं होईल. आपण पहिला एक चर्चा अत्यावश्यक कायदा जो आहे, वस्तू कायदा, तर त्यामधून शेतमाल वगळलेला आहे. तर तो एक नेमकं काय त्याचे फायदे तोटे होतील तेवढं सांगा जरा? आपण जो आता प्रश्न विचारलेला आहे, मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, मी राजकीय विश्लेषक म्हणून त्याचं उत्तर देणार नाहीये. तर मी एक बाजार घटक म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं प्रेफर करेन. राज्य शासनाने जे काही 3 कायदे आणले, अत्यावश्यक सुविधाच्या अनुषंगाने असतील किंवा बाकीचे फार्म ट्रेड अँड कॉमर्सचा असेल किंवा दुसरा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या अनुषंगाने केलेला कायदा असेल. कालच या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यातल्या शेतकरी नेते, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी जवळपास 2.5-3 तास चर्चा केली. आणि आम्ही देखील आमची याच्यामध्ये हीच भूमिका मांडलेली आहे किंवा भूमिका मांडण्यापेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या काम करत आहेत, शेतकरी उत्पादक संस्थांना काम करण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाकीच्या व्यवसायामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो किंवा वर्ल्ड बँक एखाद्या राष्ट्राचा निर्देशांक ठरवताना त्या राष्ट्राने ईज ऑफ डुईंग बिझनेस काय काय केलेलं आहे याचा आपण विचार करत असतो. तर तसाच विचार आता आपण शेतीच्या अनुषंगाने करायला हवा. आणि नीती आयोगाने 2016 मध्ये जो ऍग्रीकल्चर मार्केटिंग आणि फार्मर फ्रेंडली रिफॉर्म्स म्हणून एक जो इंडेक्स जारी केलेला होता, त्या इंडेक्स मध्ये महाराष्ट्र राज्याला जवळपास 81% गुणांकन याच्यामध्ये केलेलं होतं आणि महाराष्ट्र हे देशातील ऍग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्म्स करणारं हे पहिलं राज्य होतं. हे पहिलं राज्य कोणत्या स्थानावरती आपण हा नंबर पटकावलेला होता, त्याचं कारण म्हणजे 2003 पासून आपल्याकडे
पणन सुधारणा सुरू झालेल्या होत्या. 2003 ला मॉडेल ऍक्ट आला, त्या अनुषंगाने आपल्या 63च्या पणन कायद्यामध्ये आपण सुधारणा केल्या. 2005 मध्ये आपण थेट पणन केलं. त्याच्यानंतर आपण फार्मर्स मार्केटच्या संकल्पना आणल्या, इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या संकल्पना आणल्या. त्यानंतर आपण 2012ला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे रूल्स आणले. 2017 मध्ये आपण डिरेग्युलेशन आणि डिकंट्रोल केलं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं. त्यामुळे महाराष्ट्र हे कृषी पणन सुधारणांच्या बाबतीमध्ये अतिशय पुरोगामी असं राहिलेलं राज्य आहे. आत्ताचा जो काही केंद्र शासनाचा जो काही कायदा बनवलेला आहे, दोन्ही तिन्ही कायदे आहेत, तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या प्रयोगांचा, महाराष्ट्रातल्या कायद्यांचा नक्कीच उजवा असा खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ह्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी घडलेल्या नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये ह्या पद्धतीचं डुईंग इफेक्टिव्ह ऍग्रिकल्चर मार्केटिंगचं वातावरण राज्यामध्ये होतं आणि उलट आम्ही काल देखील ही सूचना केलेली की आता महाराष्ट्राने आणखी वेगळा विचार या संदर्भात केला पाहिजे. हे तर आपण करतोयच, याच्यामध्ये नवीन असं काहीच नाहीये. आता केंद्र शासन आणि राज्य शासन ही जी आपली काही लोकशाही व्यवस्था आहे, सेंटर स्टेट रिलेशन ज्याला आपण म्हणतो, आता हा केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. कायदे बनवताना ते कोणत्या पद्धतीने कायदे बनवले गेलेले आहेत, ते केंद्र सूचीतल्या विषयांच्या अनुषंगाने कायदे बनवले गेलेले आहेत, राज्याच्या अखत्यारीतले विषय आहेत, राज्याची त्याच्यानंतर हा कॉन्करंट सूचीमधला विषय आहे का? हा मला असं वाटतं की लोकशाही किंवा संसदीय कार्यपद्धतीमधला एक थोडासा डेडलॉक या निमित्ताने क्रिएट झालेला आहे. शेती केंद्रित रिफॉर्म्सला आजपर्यंत मी सुरुवातीलाही नमूद केलं, कोणत्याही व्यावसायिक व्यवस्थेचा विरोध नाहीये, कोणत्याही राजकीय व्यवस्थेचा याच्यामध्ये विरोध राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं बाजार घटक म्हणून मला या निमित्ताने एवढंच नमूद करावं वाटतं की हे जे काही रिफॉर्म्स सुरू आहेत, ते रिफॉर्म्सची अंमलबजावणी करण्यामध्ये राज्याची, राज्यस्तरीय यंत्रणेची खूप मोठी भूमिका आहे. त्याच्यामुळे फक्त केंद्राने कायदा केला म्हणून शेतकऱ्यांचं कल्याण होणार नाहीये. त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी म्हणण्यापेक्षा ही जी काही इकोसिस्टम आहे, ती सगळ्या इकोसिस्टमची गरज आहे आणि याच्यामध्ये फक्त कायदे करून चालणार नाही, तर याच्यामध्ये शेतकरी असतील, शेतकऱ्यांच्या संस्था असतील, खाजगी क्षेत्र असेल, ह्या सगळ्यांनी जर एकत्रितरित्या येऊन जर याच्यामध्ये भूमिका घेतली, याच्यामध्ये जर बदलांना प्रतिसाद दिला, तर मला असं वाटतं की राज्य शासन देखील याच्यामध्ये अधिकाधिक संरक्षण देण्याच्या अनुषंगाने, अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढे येत असतं. हा इतिहास आहे आणि ही संसदीय कार्यपद्धतीचा किंवा लोकशाही प्रधान व्यवस्थेचा एक प्रमुख असा गाभा आहे. त्यामुळे संसदीय कार्यपद्धतीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी लवकरच निकाली निघतील अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे, ज्या माध्यमातून राज्य शासन यंत्रणा ह्या सगळ्या बदलांना किंवा जे काही नवीन रिफॉर्म्स येणार आहेत किंवा राज्याला देखील काही रिफॉर्म्स आणायचे असतील तर त्या अनुषंगाने गोष्टी पुढे जातील. अत्यावश्यक सुविधा कायद्याच्या अनुषंगाने जो आपला स्पेसिफिक क्वेश्चन होता, अत्यावश्यक सेवा सुविधा कायद्यामध्ये पूर्वीच्या तुलनेमध्ये स्पष्टता आलेली आहे, परंतु ज्या स्तरावरती जे किंवा ज्या गोष्टींचं टायमिंग आहे, फॉर एक्झाम्पल कांदा निर्यातीचा निर्णय एका ठिकाणी झाला आणि त्यामुळे थोडासा जो कॉन्फिडन्स आहे, स्टेक होल्डर्सचा जो कॉन्फिडन्स आहे, तो याच्यामध्ये थोडासा लूज झाला. पण मला असं वाटतंय की आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्या वेळी आपण व्यवस्था म्हणून विचार करतोय, या अनुषंगाने जे काही स्टॉक लिमिटचे विषय असतील किंवा एक्सपोर्ट बॅनच्या संदर्भातले विषय असतील, काहीतरी याच्यामध्ये एक आता क्लॅरिटी आलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील ती क्लॅरिटी आपल्याला आणावी लागणार आहे आणि त्यासाठी जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत, जे काही बाजार घटक आहेत, जे काही इकोसिस्टम आहे, त्या सगळ्यांना एक प्रभावी घटक म्हणून धोरणांमध्ये देखील आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे. कारण आता रस्त्यावरती उतरून प्रश्न सोडवण्याचे दिवस गेलेले आहेत. आता जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला एक प्रॉपर आर्थिक मांडणी करून त्यांची अंमलबजावणी करूनच प्रश्न सोडवावे लागणार आहेत. आणि मला असं वाटतं की मी सुरुवातीला सांगितलं, शेतकऱ्यांची जिथे आर्थिक उन्नती होण्याचा विषय येणार आहे, त्या ठिकाणी सगळे मतभेद बाजूला ठेवून आपल्याला पुढे जाण्याचा आपला एक इतिहास आहे. अतिशय योग्य विश्लेषण केलंय थोरात साहेब तुम्ही. मी एक शेवटच्या टप्प्यामध्ये येतो आता आपल्या मुलाखतीच्या. महाएफपीसीने राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक अतिशय एक चांगलं स्वरूप दिलं आहे आणि शेतमाल विक्रीच्या व्यवस्थेमध्ये व्यावसायिक असं अंग कसं त्यांना प्राप्त करून देता येईल, त्याच्यासाठी तुम्ही एक शास्त्रशुद्ध असे मॉडेल्स तुम्ही दिलेले आहेत. आता शेतकरी उत्पादक कंपन्या आल्यात, या कंपन्यांची एक पुन्हा एक पेरेंट बॉडी म्हणजे महाएफपीसी तयार झाली.
तर देश पातळीवर महाएफपीसी सारखीच म्हणजे सगळ्या राज्यांच्या जे काही एफपीसीज आहेत त्यांच्या प्रमुखांची एक प्रमुख संघटना असावी किंवा ती कशी असावी असा काही तुमच्या डोळ्यासमोर हेतू आहे का? किंवा तशी असेल तर त्याने काय नेमके बदल होऊ शकतात भविष्यामध्ये? तुमचा काही प्रयत्न चालू आहे का तसा? मी सुरुवातीलाच याच्यामध्ये नमूद केलं की महाएफपीसी ही एक बिझनेस फॅसिलिटेटर म्हणून संस्था काम करत आहे. महाएफपीसीचं यश अपयश हे राज्यातल्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशावरती अवलंबून असणार आहे. आणि ह्या संस्थांचं यश अपयश हे त्यांच्या आर्थिक उन्नतीवरती अवलंबून असणार आहे. त्यामुळं आम्ही जो काही आता आर्थिक विचार करतोय, पीकनिहाय जो विचार करतोय, पीकनिहाय संस्थांना आम्ही संघटित करून त्यांच्या अर्थकारणाच्या अनुषंगाने विचार करतोय. आपण जो केंद्र शासन स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती अशा ज्या काही संस्था आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही आता बिझनेस फोरम्स म्हणून त्यांचा आम्ही विचार करतोय. आणि असे बिझनेस फोरम्स आत्ताच्या घडीला अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ एन-ए-एफ-पी-ओ म्हणून एक बिझनेस फोरम आहे, जो धोरणात्मक प्रश्नांवरती काम करतोय. नाफेडने देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला. महाएफपीसी गेल्या 3-4 वर्षांपासून नाफेडमध्ये एक प्रोएक्टिव्हली काम करत होतं. नाफेडला देखील या निमित्ताने गरज वाटली, की राष्ट्रीय स्तरावरती देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धोरणात्मक प्रश्न हाताळण्यासाठी एखादा चेंबर ऑफ कॉमर्स असावा. त्या पद्धतीने सेक्शन 8 खाली एक फिफा म्हणून देखील एक संस्था नोंदणीकृत झालेली आहे किंवा अशा वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे आता तरी हे 2-3 मेजर प्लॅटफॉर्म काम करतायत आणि भविष्यामध्ये म्हणजे फक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रमुखांची संघटना आपल्याला नकोय, तर गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्थांना देखील पॉलिसी चेंज दिल्लीमध्ये संस्था करायची म्हणजे दिल्ली ही डिप्लोमॅटिक आपलं शहर आहे आणि दिल्लीमध्ये जर केंद्र शासन स्तरावरती तुम्हाला धोरणांवरती प्रभाव जर आपल्याला करायचा असेल म्हणजे ज्या पद्धतीने सीआयआय काम करतं, असोचॅम काम करते, फिक्की काम करते, तर मला असं वाटतं की आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे व्यावसायिक प्लॅटफॉर्म्स असतील ते तयार होत आहेत आणि हे अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने महाएफपीसी देखील जे जे काही या अनुषंगाने त्यांना इनपुट्स लागते त्या सगळ्या संस्थांना त्याच्यामध्ये इनपुट्स देते. महाएफपीसी याच्यामध्ये जे फॅसिलिटेशनचा रोल आहे तो फॅसिलिटेशनचा रोल या ठिकाणी क्रिएट करते आणि जो शेतकरी उत्पादक संस्थांचा जो आवाज आहे जो राज्य स्तरावरती कदाचित महाएफपीसी नेऊ शकते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज दिल्लीपर्यंत पण त्याच क्षणी नेऊ शकते. परंतु जर असे काही राज्य स्पेसिफिक जर संस्था एकत्र आल्या तर त्यांच्यासोबत देखील काम करण्याची महाएफपीसीची भूमिका राहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता देखील काम सुरू आहे. धन्यवाद थोरात साहेब. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी काही चळवळ गेल्या 2 दशकांपासून 1 दशकांपासून एका वेगळ्या टप्प्यामध्ये होती. ती थोडी संथ होती, थोडी रेंगाळलेली होती. परंतु तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्याने या चळवळीला एक वेगळं रूप दिलेलं आहे. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. जसं महाएफपीसी तुम्ही म्हणजे त्याची एक चांगली मुहूर्तमेढ रोवली आणि महाएफपीसीला एका वेगळ्या पातळीवर तुम्ही देश पातळीवर एक चर्चेच्या रूपात आणलं. असंच भविष्यामध्ये केंद्रीय पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर देखील एफपीसींच्या संघाचा संघ तयार हो आणि त्याचंही नेतृत्व करण्याची संधी तुमच्याकडे येवो